हरिभाऊ राठोड विखे पाटलांच्या भेटीला पोहोचलेत। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। विखे पाटलांच्या भेटीला म्हणून ते गेलेत। आरक्षणाचा मुद्दा घेऊन आता ओबीसी नेते सुद्धा विखे पाटलांच्या भेटीला गेले। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नको ही भूमिका घेऊन हरिभाऊ राठोड हे विखे पाटलांच्या भेटीला गेले। एकीकडे मराठ्यांनी कुणबीचे दाखले मागितले, ओबीसीतून आरक्षण मागितले, तर दुसरीकडे ओबीसी मात्र त्यांच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण नको या भूमिकेवर ठाम आहे। इकडे जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे, तर तिकडे नागपुरात सुद्धा साखळी उपोषण ओबीसी बांधवांकडून केलं जात आहे। तर काल छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, एकीकडे मराठा उपसमितीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत, दुसरीकडे ओबीसी नेते सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत। हरिभाऊ राठोड हे विखेंच्या भेटीला गेल्याचं कळतंय। नक्कीच हरिभाऊ राठोड आहे ते विखे पाटील यांच्या भेटीला खरं तर आलेले पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने मराठा समाज आहे ते ओबीसी मधून आरक्षणाची मागणी प्रामुख्याने करते, मात्र मराठा नेत्यांबरोबरच ओबीसी नेत्यांना देखील मनामध्ये भीती आहे की आमचं देखील आरक्षण आहे, यामुळे जास्त जाऊ शकतं। आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर छगन भुजबळ यांनी देखील आहे ते ओबीसी नेत्यांची सर्वांची बैठक आहे ती प्रामुख्याने घेतलेली पाहायला मिळत होती। आणि त्यानंतरून आम्ही देखील अशाच पद्धतीचं आंदोलन करू अशी देखील ठाम भूमिका आहे ती छगन भुजबळ यांकडून होताना पाहायला मिळते। आणि याच पार्श्वभूमीवर खरं तर हरिभाऊ राठोड हे देखील आहेत ते विखे पाटील हे मराठा उपसमितीचे प्रमुख आहेत आणि त्यांच्याच भेटीसाठी आलेले पाहायला। गणेश, बैठक संपली की अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।